नमस्कार, बिगिनर्स आहात आणि ट्रेडिंग करायचं म्हणताय काय? रेड कॅन्डल आली म्हणजे विकायचं, ग्रीन कॅन्डल आली म्हणजे विकत घ्यायचं? नाही नाही नाही, असं लॉजिक नका वापरू. सो तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न्स मी सांगते की कशा पद्धतीने ओळखायच्या आणि त्या चार्ट्समध्ये कशा काम करतात. सो नमस्कार, मी आहे स्वाती ट्रेडर आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या पेजवरती खूप 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 स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूयात. सो बिगिनर्स आहात आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न्स बद्दल नीट समजून घ्यायचं तर तुम्ही योग्य ठिकाणी आलात. तर आता आपण सुरुवात करूया इंटरेस्टिंग अशा सगळ्या कॅन्डलस्टिक पॅटर्न्स बद्दल समजून घ्यायला. चला तर मग. सो ह्या आहेत कॅन्डल्स, ज्या एक कॅन्डल जी आहे ती तुम्हाला ग्रीन दिसते आणि एक कॅन्डल जी आहे ती तुम्हाला रेड दिसते. सो प्रत्येक दोन्ही कॅन्डलचा ओपन आणि हाय वेगळा असतो. सो तुम्ही जर आता इथे बघितलं तर ही जी ग्रीन कॅन्डल आहे हिला ग्रीन कॅन्डल का म्हणणार, तर ह्यात बायर्स जास्त आहेत. सेलर्सही आहेत, असं नाही की ह्यात सेलर्स नाही, यात सेलर्स देखील आहेत, पण ह्या युद्धात विजयी भव ठरलेले आहेत आपले बायर्स. त्यामुळे याची क्लोजिंग जी आहे ना ती वरती झाली. ओके, सो तुम्ही बघू शकता ओपन जे आहे ते भले खाली झालं पण प्रेशर जो आहे ना बायर्सने इथे जास्त दिला आणि ही कॅन्डल जी आहे ग्रीन मध्ये क्लोज केली. सो ही चार्ट मध्ये जिथे जिथे आपल्याला बनताना दिसते तिथे हरियाली जी आहे आपल्याला चार्ट वर दिसते. आणि सेकंड जी आहे हिची दुश्मन रेड कॅन्डल, इथे बायर्स नाही असं नाही, पण ह्या युद्धात विजयी ठरलेली आहे रेड कॅन्डल म्हणजेच की सेलर्स. हिची ओपनिंग वर झाली पण सेलर्सने ह्याला असा प्रेशर दिला की हिची क्लोजिंग जी आहे ती खाली झाली आणि हिला आपण रेड कॅन्डल असं म्हणतात. आणि ह्या कॅन्डल जेव्हा जेव्हा चार्ट वरती दिसतात तेव्हा सगळीकडे लाल जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. सो ह्या ज्या आहेत ह्या बेसिक कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहेत. ह्या तर तुम्हालाही माहितीच आहेत की ह्या बघून तुम्ही एक अंदाज लावू शकता की मार्केट ग्रीन आहे की लाल. पण ह्यांच्यामध्येही ह्यांचे काही प्रकार आहेत जे आपल्याला आणखी काहीतरी सांगू इच्छितात. चला तर मग बघूयात आणखी कुठले कुठले प्रकार आहेत. सो हे आहेत सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न्स. भले एकटे आहेत तुमच्या माझ्यासारखे, पण ह्यांचं काम खूप मोलाचं आहे मार्केटमध्ये. सो तुम्ही इथे पहिल्या ज्या 3 कॅन्डल्स बघताय त्यातली ही जी 2 कॅन्डल आहेत ना त्या इनडिसिजन्स म्हटल्या जातात. का? तर ह्यांनाच माहिती नाहीये की वरती जावं की खालती यावं. म्हणजेच की इथे बायर्स आणि सेलर्स मध्ये टफ फाईट चालू आहे आणि इथे मॅच ड्रॉ झाली आहे. म्हणजेच की त्यांनाच नाही ठरलंय की मार्केटला वरती न्यावं की खालती. सो अशा कॅन्डल्स बऱ्याचदा आपल्याला चार्ट वरती छोट्या कुठेही स्क्रीनवरती बनताना दिसतात. आणि अशा जर कॅन्डल्स बनताना दिसल्या की थोडं थांबायचं आणि एखादी प्रॉपर कॅन्डल बनते का ह्याची वाट पाहायची. आता जर ही तिसरी कॅन्डल आपण बघितली ती ही इनडिसिजन्स आहे, पण ह्याच्यामध्ये बायर्स जे आहेत ते थोडे जास्त आहेत. ओके, ह्याला बॉडी नाहीये पण प्रेशर जो आहे बाईंगचा तो थोडा ह्यामध्ये जास्त दिसतोय. तो ह्या कंपॅरिझन 2 कॅन्डल्स मध्ये हिला थोडं जास्त महत्व देऊ शकतो. थर्ड कॅन्डल आहे हॅमर. अशा बऱ्याच कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहेत ज्यांना नावं दिलेली आहेत जी की जॅपनीज वर्ड मध्ये आहेत. तर तुम्हाला थोडं वेगळं वाटेल. जे नवीन आहेत नवखे आहेत त्यांना, जे जुने आहेत ते तर म्हणजे खिलाडी आहेत, पण तरी समजून घ्या. आणि तुम्हाला ह्याबद्दल आणखी काही वेगळ्या विषयावरती शिकायचं असेल तर मला कमेंट सेक्शन्स मध्ये नक्की सांगा. सो ह्या ज्या कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहेत हॅमर, हँगिंग मॅन, इन्व्हर्टेड हॅमर, शूटिंग स्टार, बुलिश ओपनिंग मारुबुजू, बियरिश ओपनिंग मारुबुजू, स्पिनिंग टॉप अशा 2 आहेत. ओके, सो ह्या ज्या आहेत आपण इन डिटेल्स मध्ये बघूया. सो पहिली हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न्स दिसते ग्रीन, छोटी बॉडी पण महत्व जाम भारी. ओके, सो जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड सुरू असतो तेव्हा ही कॅन्डल अचानक डाऊनला बनताना दिसते. आता ही भले डाऊनला बनले, तुम्ही म्हणाल हिला तर जास्त मोठी वीक आहे. वीक म्हणजेच की ही स्पाइक, त्याला वीक म्हणतात. याचा अर्थ की इकडे इकडे याची ओपनिंग जी आहे ती इथे खाली झाली. सेलर्सने प्रेशर दिला करा आणखी मार्केट खाली न्यायचं, पण बायर्स जे आहेत ते जिद्द धरून बसलेत आणि त्यांनी पुन्हा प्रेशर देऊन ह्याची क्लोजिंग जी आहे ती वरती केलेली आहे. त्यामुळे हिला बरी बॉडी छोटी असेल पण ह्याच्यात बायर्सचं जे प्रेशर जे आहे ना ते जास्त दिसतंय. आणि हिथून आपण असं अनालिसिस धरू शकतो की मार्केटचा ट्रेंड जो आहे तो थोडा चेंज होणार आहे. ओके, पण नेहमी कुठलीही कॅन्डलस्टिक पॅटर्न्स अशा पद्धतीचे जर तुम्हाला दिसत असेल तर सेकंड कॅन्डलस्टिक पॅटर्न्स कन्फर्मेशन साठी नक्की थांबा. म्हणजेच की जशी की इथे ग्रीन कॅन्डल बनली आहे सो त्याच्यानंतर बनणारी सेकंड कॅन्डल जी आहे तीही फार महत्वाची आहे. सो ती तुम्ही कन्फर्मेशन साठी वापरू शकता.
आणि कशा पद्धतीने ह्याच्यामध्ये आपण एंट्री एक्झिट अनालिसिस करू शकतो तेही आपण बघू शकतो. बाय द वे, मी जी पण काही इन्फॉर्मेशन देते ती पूर्णपणे एज्युकेशनल पर्पज आहे. मी इथे कोणालाही कुठल्याही पद्धतीचं रिकमेंडेशन करत नाही, ना की सल्ला देते. तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं अनालिसिस करायचंय किंवा तिथे ट्रेड प्लॅन आउट करायचं, तर तो तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझर्सच्या मदतीने आणि तुमच्या बॅक टेस्टिंगने नक्कीच करा. ओके. सो सेकंड आपण कन्फर्मेशनसाठी थांबलो. सो ही आहे हॅमर. तुम्ही इथे बघू शकता की जी सेकंड कॅन्डल जी आहे ती ही कन्फर्मेशन कॅन्डल बनली आणि तिथून मार्केटचा ट्रेंड जो आहे तो थोडासा चेंज होताना आपल्याला दिसला. आता ह्याच्या विरुद्ध सो हे जे आहेत ना, इन्व्हर्टेड हॅमर आणि शूटिंग स्टार सख्खे भाऊ आहे तो. ओके. सो हे काय आपल्याला सांगतात, मार्केटमध्ये जेव्हा अपट्रेंड सुरू असतो, मार्केटमध्ये काय सुरू असतो, जेव्हा अपट्रेंड सुरू असतो, तेव्हा भले हिची ओपनिंग होऊन क्लोजिंग वर होते. पण इकडे तुम्ही बघा ना, ही कॅन्डल आपल्याला काय सांगते, की हिला बायर्सने आणखी वरती नेण्याचा प्रयत्न केला. पण नाही हो, सेलर्स आले की आणि सेलर्सने जो आहे इथे आणखी प्रेशर दिला आणि क्लोजिंग भले ओपनिंगच्या वर दिली, पण ही जरी ग्रीन कॅन्डल असली तरी आपल्याला काय सांगते, की मार्केट आता रिव्हर्स करणार आहे. कारण इथे सेलर्स आलेले आहेत आणि सेलर्सने कॅन्डलला प्रेशर देऊन खाली क्लोजिंग केलेली आहे. सेम जशी ही शूटिंग स्टार ही तर रेडच दिसते, तर तुम्ही तर म्हणाल आता हिला बघून तर असंच समजू शकतो, की मार्केटचा ट्रेंड रिव्हर्स होणार आहे. सो हे दोघे सख्खे भाऊ आहेत. कलर जरी वेगळा असला, बघा कॅन्डलचा कलर मॅटर नाही करत. त्याच्यात कोणाचा प्रेशर जास्त आहे, कोणाचा म्हणजे बायर्स आणि सेलरचा. कोणाचा प्रेशर जास्त आहे ह्यावरती अवलंबून असते, की मार्केट अपला जाणार आहे की डाऊनला. ह्याच्यानंतर आहे शूटिंग स्टार. हा शूट करतो. ओके. सो हा पण जो आहे ना, अप ट्रेंड सुरू असताना इथे तुम्ही बघू शकता एक अप्पर शॅडो बनलेली आहे. ओके. अप्पर शॅडो बनलेली आहे. इथे मार्केट ओपन वरती होऊन क्लोज खाली झालंय. म्हणजेच की बायरने प्रेशर दिलाय खरा मार्केट वरती जाण्यासाठी. पण तितके जर सेलर जास्त आले आणि क्लोजिंग कॅन्डल जी खाली झाली की तिथून मार्केट जे आहे आपण डाऊनला जाणार आहे असं कन्सिडर करू शकतो. त्याच्यानंतर आहे हँगिंग मॅन, लटकलेला माणूस. टिपिकल मराठी भाषेत. सो हँगिंग मॅन आपल्याला काय म्हणतोय? बरं, हा बनायला कुठेही बनू शकतो. हँगिंग मॅन बनायला कुठेही शकतो, लटकू कुठेही शकतो की हो. सो बनायला कुठेही बनू शकतो, पण हा मोस्टली खाली जेवढा चांगला बनेल ना, तेवढा आपल्याला मार्केटचा ट्रेंड जो आहे तो रिव्हर्स होण्यासाठी मदत होऊ शकते. जसं की तुम्ही इथे बघितलं जी ओपनिंग वरती झाली आणि सेलर्सने प्रेशर दिलाय आणि बायर्सनेही पुन्हा प्रेशर देण्याचा प्रयत्न केला, पण क्लोजिंग कॅन्डल जी खाली झाली हो, म्हणून इथे आपण हा हँगिंग मॅन जेवढा डाऊनला बनेल ना, तेवढा चांगला आपल्याला कामाला येऊ शकतो. बरं का? जशी ही स्लाइड फिरली आहे ना, तसाच हा मारुबुजू आहे. हा आपल्याला एक चांगलं इंडिकेशन देतो. ह्याच्यात दुसरं ह्याच्यात विक्स नसतात. म्हणजेच त्याला एक्स्ट्रा पार्ट्स नाहीयेत. हा फुल बॉडी आहे आणि ही जेवढी चार्टवरती आपल्याला बनताना दिसेल ना, तेवढं आपल्याला एक चांगलं इंडिकेशन मिळतं, की इथे बायर्स जास्त आहेत की सेलर्स. सो इथे तुम्ही बघू शकता ही बिअरिश मारुबुजू आहे आणि ही बुलिश मारुबुजू आहे. सो इथे ही खूप पॉवरफुल असते. इसमें ताकद थोडी ज्यादा है. सो ही जिथे-जिथे बनताना दिसेल ना, तिथे-तिथे आपण असं धरू शकतो, की चलो अभी कुछ सो इथे स्ट्रॉंग बायिंग किंवा स्ट्रॉंग सेलिंग जी आहे ती झालेली आहे. सो हे बघा, हे काही मारुबुजू कॅन्डलस्टिक्सचे पॅटर्न्स आहेत, जे ओपनिंग वरती आणि क्लोजिंग खालती झाली. ओपनिंग वरती आणि क्लोजिंग खालती झाली आणि विथआऊट विक्स म्हणजे दुसरा कोणी प्रेशरच नाही दिला. फक्त आणि फक्त सेलर्स. हे जेव्हा-जेव्हा चार्टवर बनताना दिसतील कोणत्याही टाईम फ्रेममध्ये, तेव्हा तुम्हाला एक चांगला इंडिकेशन मिळू शकतो. आणि इथे बघू शकता ओपनिंग खाली झाली आणि क्लोजिंगवर बायर्स आलेत. ओके. सो ह्या अशा पद्धतीने मारुबुजू कॅन्डलस्टिक पॅटर्न्सचं काम जे आहे ना, ते चार्टवरती असतं. सो पुन्हा सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न्स वरती येताना आपण बघितलं, की हे स्पिनिंग टॉप आणि हे जे 2 आहेत ते थोडे राहिलेत. हे राहिलेत का? तर हेही इनडिसिजन टाइप्सच आहेत. ह्यांना बॉडी आहे, पण हे मिडलला बनलेले आहेत. सो ह्यांनाही हे बऱ्याचदा आपल्याला साइडवेज मार्केटमध्ये बनताना दिसतात. सो जेवढंच आपण तर ट्रेडर्स आहोत आणि आपल्याला जेवढे ट्रेंडिंग मोमेंटम जास्त मिळतील, तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. कारण साइडवेजमध्ये आपलं काही काम नाही. आपल्याला बाहेर काढलं जाईल, आपले एस-एल हिट होतील. सो तुम्हाला ह्या कॅन्डलस्टिक पॅटर्न्स वरून एंट्री, एक्झिट आणि एस-एल कशा पद्धतीने एनालिसिस करावा आणि आणखी पुढच्या कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकायचे आहेत, तर मला जास्तीत जास्त लाइक्स करा आणि ही जी व्हिडिओ आहे ती शेअर करा. तुमचे लाइक्स जर जास्त असतील तर मी ह्याचा सेकंड पार्ट लवकरच आणीन आणि आपण चार्टवरती याचं एनालिसिस करू, की ह्या कशा पद्धतीने वर्क करतात. थँक यू.